संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. मित्रांनो, 55-60 संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आत्ताच एक जजमेंट दिलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यावरती सुनावणी झाली होती. ती सुनावणी राखीव ठेवण्यात आलेली होती आणि ती राखीव ठेवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज ती जजमेंट त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे. आता 55-60 हा विषय नेमका काय आहे हे सर्वांना माहिती आहे, परंतु एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. जर एखादा उमेदवार हा मागासवर्गीय असेल आणि त्याला जर ओपनचं मेरिट त्या ठिकाणी तो क्रॅक करत असेल, ओपनचे तो टेटमध्ये मार्क घेत असेल, तर त्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाची जागा त्या ठिकाणी दिली जाते. परंतु 2024 मध्ये तत्कालीन कमिशनर साहेबांनी हा विषय जो आहे तो प्रदीप कुमार यांचं जो जजमेंट आहे ते चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं की एखादा उमेदवार हा मागासवर्गीय आहे, परंतु तो टेटच्या मार्कामध्ये तो जर खुल्या प्रवर्गाचं मेरिट जरी क्रॅक करत असेल तर त्याला 55-60चा क्रायटेरिया लावल्यामुळं तो उमेदवार एक तर घरी बसला किंवा त्या उमेदवाराला त्याच्या कास्टमधून जिथं त्याला म्हणजे 500-400 किलोमीटरच्या अंतरावरती त्याला ते नोकरीला जावं लागलं. तर आता 55-60चा जो विषय तो 2017च्या भरतीमध्ये सुद्धा पुढे आलेला होता, परंतु त्यावेळेसचे जे तत्कालीन आयुक्त होते माननीय विशाल सोळंके साहेब, त्यावेळेस आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं की नेमकं फरक काय आहे. कारण टीईटी ही क्वालिफिकेशन आहे. तुम्हाला फक्त तिथं क्वालिफाय करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कुठलंही मेरिट असं काही दिलेलं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचं तर त्याला क्वालिफाय करायचंय. जर आपण आता बघितलं असेल की टी20 वर्ल्ड कपमध्ये अनेक संघ असे असतात की एखाद दोन मॅचमध्ये म्हणजे टी20 वर्ल्ड कपमध्ये जर एखाद्यानं 500 रन मारले पहिल्या सामन्यात, दुसऱ्या सामन्यात आणि त्याच्यानंतरचे सामने जर तो हारला, म्हणजे त्याला जर 4 गुण मिळाले आणि दुसऱ्या संघाला जर तो 1-1 रनने जरी जिंकले आणि त्यांना जर ते 6 गुण मिळाले, तर ते 6 गुण असणारे उमेदवार हे त्या ठिकाणी क्वालिफाय होतात. परंतु तुम्हाला जास्त गुण आहेत किंवा जास्त तुम्ही रन काढले म्हणून तुम्ही क्वालिफाय होणार असं नाहीये. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला 90% 90 मार्क असावे किंवा 60% असावं, त्यासाठी तुम्ही क्वालिफाय तुम्हाला धरता येणार नाही. क्वालिफाय तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया किती आहे मागासवर्गीयांना 55%. त्यामुळं 55%लाच तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफाय समजण्यात येईल आणि हे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग मार्क आहेत. यामध्ये तुम्हाला मेरिट पकडल्या जात नाही. हे सरळ आम्ही त्यावेळेस सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं. आणि जी आपण 2017ची जी-आर बघितला 23 जून 2017चा, तर यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एखादा उमेदवार हा उच्चतम गुण गुण म्हणजे गुण घेऊन तो त्या ठिकाणी त्याची निवड ही होणार म्हणून. तर आता उच्चतम गुण जर त्यांनी घेतलेले असतील तर त्या उमेदवाराला फक्त टीईटी मार्क कमी आहेत किंवा तो ओपनचा क्रायटेरिया ट्रॅक करत नाही म्हणून त्याला डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकत नाही, कारण ती क्वालिफाईंग एक्झाम आहे. आणि तुमचं मेरिट हे कशावर लागणार आहे तर टेटच्या गुणावरती लागणार आहे. तुम्ही जर वेटेज टीईटीला देत असाल तर एक प्रकारचं ते चुकीचं आहे, कारण क्वालिफाईंग वेगळं आहे आणि जी गुणवत्ता तुम्ही सिद्ध करताय किंवा जे मार्क तुम्हाला पडताय, तुमची निवड ही टीईटीच्या गुणवत्तेवर होत नाही तर टेटच्या गुणवत्तेवरती होते. याआधी सुद्धा मी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि हे पण सांगितलं की सुप्रीम कोर्टात जर गेला तर निश्चितपणे हा निर्णय 55-60चा जो निर्णय आहे तो शासनाच्या बाजूने लागणार नाही. त्याचं कारण हे असं, कारण शासनाचेच निर्णय आहेत. यामध्ये असं काही शासनाने वेगळा निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळं तुम्हाला जर ते निर्णय बदलायचे असतील तर पहिले क्वालिफाईंग जे मार्क आहेत त्यामध्ये बदल करावे लागतील आणि नंतरच असे जे 55-60चे निर्णय ते घेता येतील. तोपर्यंत असे निर्णय घेता येणार नाहीत. आता काय झालंय की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, परंतु आता अनेकांना असं वाटतं की हा निर्णय घेतल्यानंतर याद्या ह्या रिवाईज होतील. आता अनेकांचं म्हणणं आहे की याद्या रिवाईज होतील. आता याद्या खरंच रिवाईज होतील का? तर आपण बघणार काही जणांनी, आता बऱ्याच जणांनी त्यामध्ये एक मेसेज व्हायरल होत आहे. ते मेसेज मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. यामध्ये त्यांनी काय केलं की न्यायालयाने नेमका अर्थ काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे खालील गोष्टी ठरवल्या आहेत. याच्यामध्ये काय दिलं की टीईटी मधील सवलत फक्त पात्रता, एलिजिबिलिटी फायदा नाही तर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे 5% गुण ही सवलत आहे.
हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यानंतर फक्त परीक्षा देण्यासाठी पात्र होता. म्हणजे टी-ई-टी एक्झाम काय होतं, की फक्त तुम्ही परीक्षा देण्यासाठी पात्र होता हे पण मी तुम्हाला सांगितलंय. पण अंतिम निवडीत कोणताही फायदा मिळत नाही. म्हणजे टी-ई-टीचा जर तुम्हाला जास्त गुण असतील, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो का? तर नाही. त्याच्या अंतिम गुणामध्ये कुठलाही फायदा टी-ई-टीमध्ये मिळत नाही. तर अंतिम मेरिट फक्त काय असतं, की टेटवर, टी-आय-टीवर ठरते आणि ही जी टेट परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा आहे. म्हणजे याच्या मार्कावरती तुम्हाला ते हे मिळणार आहे, संधी मिळणार आहे. म्हणजे काय होतं, की सर्व उमेदवार हे एकाच पातळीवर म्हणजे लेव्हल प्लेइंग फील्ड एकाच एकाच फील्डवरती हे सर्व उमेदवार आहेत. आता काय झालं, की रिझर्व्ह उमेदवार म्हणजे ओपनमध्ये जाऊ शकतो. मायग्रेशन अलाउड आहे त्यामध्ये. रिझर्व्ह उमेदवार हा ओपनमध्ये जाऊ शकतो. कारण तो फक्त टी-ई-टी क्वालिफाईंग आहे. टी-ई-टी क्वालिफाय त्यांनी केलेली आहे. त्यामुळं त्याचे मार्क हे टेटमध्ये पकडले जाणार नाहीत. कारण ते तिथंच लॅप्स होतात. तो फक्त क्वालिफाय होतो. आता त्याने टेटमध्ये जास्त गुण मिळवले आणि भरती नियमात कुठेही मनाई नाही. म्हणजे तुम्ही जर जी-आर बघितला असेल 2017चा, 23 जून 2017चा किंवा पवित्रचा, यामध्ये कुठल्याही प्रकारची मनाई केलेली नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, की अनेकांना आता तो ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यामध्ये अशी मनाई केलेली आहे का? तर नाही केलेली. आता हायकोर्टचा निर्णय त्या ठिकाणी चुकीचा ठरवला आहे. हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे तो पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. का ठरवला आहे? की याचे कारण मी तुम्हाला वरती दिले आहेत. हायकोर्ट ज्युडिशरी ॲट बॉम्बेने सांगितलं होतं की टी-ई-टी सवलत घेतली, ओपनमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजेच हायकोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही टी-ई-टीची सवलत जर घेत असाल तर तुम्ही जाऊ शकत नाही. परंतु टी-ई-टी ही काय क्वालिफिकेशन आहे, क्वालिफाय आहे. तुम्ही फक्त क्वालिफाय करू शकता किंवा क्वालिफिकेशन तुमचं काय असणार क्वालिफाय करायचं असेल तर फक्त पास पाहिजे. तर हे जे निर्णय होता बॉम्बे हायकोर्टने दिलेला तो चुकीचा होता. कारण हे सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे सरळ-सरळ चुकीचं आहे. न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलाय की ज्यांचे गुण ओपन कॅटेगरीच्या शेवटच्या निवडलेल्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत, त्यांना मेरिटमध्ये समाविष्ट करा. म्हणजे ओपनच्या मेरिटमध्ये त्या ठिकाणी त्यांना काय करा? समाविष्ट करा. आता काय झालंय की या समाविष्ट करा तर म्हटलंय, परंतु या ठिकाणी मुख्य प्रश्न उपस्थित कुठला होतो? तर तो होतो याद्या रिवाईज होतील का? कारण अनेकांना हा मेन प्रश्न पडलेला आहे, की याद्या रिवाईज होतील का? तर याद्या रिवाईज होतील का? अनेकांचं मतप्रवाह वेगळं आहे. कारण सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जे ते प्रत्येक जण हा वेगवेगळा अर्थ त्यामध्ये लावतोय. आता सुप्रीम कोर्टाने त्याच्या तिसऱ्या एका निर्णयामध्ये म्हणजे जे निर्णय देतात त्या तिसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी असं म्हटलंय, की टी-ई-टी ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. तिचे मार्क्स त्या ठिकाणी ग्राह्य धरता येणार नाहीत. ते निर्णय जो आहे तो कमिशनर ऑफ महाराष्ट्र त्यांनी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर ती जी यादी आहे ती पूर्णपणे यादी ही चुकीची आहे. याचा अस्पष्टपणे कोर्टाचं जे म्हणणं आहे ते कोर्टाचं म्हणणं यामधून दिसतंय. कारण आयुक्तांनी जो निर्णय किंवा आयुक्तांनी जे प्रदीप कुमारचं जजमेंट त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्ट त्यांच्या जजमेंटमध्ये म्हणतं. मग आता काय होतं की ती यादी जी लावली ती यादी आता काय आहे? ती यादी आहे चुकीची. कारण तिसऱ्या पॉइंटमध्ये आपण जर ते जजमेंट बघितलं तर त्यामध्ये अशा पद्धतीने अर्थ निघतो. परंतु आता काय झालंय, की यामध्ये यादी रिवाईज होणार का? तर काही जण होय म्हणतात 100%. आता कारण काय तर कोर्टाने डायरेक्ट ऑर्डर दिले आहेत, की इन्क्लूड इन मेरिट लिस्ट म्हणजे जुनी मेरिट लिस्ट चुकीची ठरली आणि ओपन मेरिट क्रॉस होईल का? तर हो, नक्कीच होईल. आणि याचा अर्थ रिझर्व्ह कॅन्डिडेट टेटमध्ये सवलत घेतली तरी चालेल, पण टेटमध्ये जास्त गुण असेल तर तो ओपनमध्ये जाईल. असं या जो मेसेज फिरतो त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, की यामध्ये आणखीन एक पॉइंट कोर्टाने म्हटलेला आहे, की तो जे ॲप्लिकंट आहेत म्हणजे जे त्या ठिकाणी आलेले आहेत कोर्टामध्ये त्याचा फायदा फक्त त्या उमेदवारांनाच होऊ शकतो, की जे उमेदवार या या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी गेलेत. जर ते उमेदवार मेरिट क्रॉस करत असतील, मेरिटमध्ये असतील, तर त्या उमेदवारांना शासनाने म्हणजे त्यांचं समावेशन करावं, म्हणजे त्यांना सामावून घ्यावं, असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्यामुळं जे उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत, त्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी किंवा त्यांचं
समावेशन त्या ठिकाणी 100% होणार आहे किंवा होऊ शकतं. आता यामध्ये जास्तीत जास्त एक 50 एक उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिल्या जाऊ शकते. आता 2 मतप्रवाह आहे. आता नेमकं सुप्रीम कोर्टाने ते पण स्पष्ट म्हणलं की यादी पूर्णपणे रिवाईज करा आणि यामध्ये चुकीचंही ठरवलंय, पण दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जे ॲप्लिकंट आहेत यांना समावेश करा असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं माझ्या अनुभवानुसार म्हणजे जेवढं मला कळतं त्यानुसार एक गोष्टच होईल, की जे लोकं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत, जे लोकं पीडित आहेत आणि जो सुप्रीम कोर्टापर्यंत ज्यांनी याचिका दाखल केली किंवा खंडपीठामध्ये जे मुंबई खंडपीठ असेल किंवा संभाजीनगरचं खंडपीठ असेल, त्या ठिकाणी ज्यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये कोर्ट केस केली असेल, कदाचित उद्या जर हे लोकं सुप्रीम कोर्टाची जजमेंट घेऊन परत कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी जर सांगितलं, की आम्ही सुद्धा यामध्ये अन्यायग्रस्त आहोत, त्यामुळं आम्हाला पण यामध्ये समावेश करून मिळावा. असं जर कदाचित झालं तर सुप्रीम कोर्ट त्यांच्यापुरतं परत रिलॅक्सेशन देऊ शकतं. तर त्यामुळं याद्या रिवाईज करावा असं स्पष्टपणे सांगितलं नाहीये. फक्त जे लोकं त्या ठिकाणी गेलेत त्यांना समावेश करावा असं त्या जजमेंटमध्ये इनडायरेक्टली किंवा त्यामध्ये तो उल्लेख आहे. त्यामुळं याद्या रिवाईज होतील का? तर माझ्या अंदाजानं किंवा मला जे वाटतंय ते स्पष्टपणे याद्या रिवाईज होणार नाहीत. फक्त जे उमेदवारांना अन्याय झालाय त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल किंवा त्यांना समावेश त्यांचा केला जाऊ शकतो आणि म्हणजे तेवढं फक्त त्यांचं करून घेतलं जाऊ शकतं. आता बघा ही एस-एल-पी म्हणजे 14,517 2026ला त्या ठिकाणी हे कोर्टामध्ये उमेदवार आपले गेलेले होते. आलोक अर्डे जज साहेब यांच्याखाली यांनी हा निर्णय दिलेला आहे. टाय अँड ऑदर्स त्यानंतर स्टेट महाराष्ट्र यांनी हा निर्णय दिलेला आहे. हे जजमेंट खूप मोठं आहे. 30 पानाचं जजमेंट आहे. आता हे जजमेंट जे आहे, जजमेंट जर तुम्हाला वाचून दाखवायचं असेल, तर याला खूप वेळ लागेल. याच्यासाठी जजमेंट जे एक मिनिट हां. जजमेंट जे सांगितलंय, हे जर तुम्हाला वाचून दाखवायचं असेल, तर याला वेळ लागू शकतो. पण एक गोष्ट आहे, की accordingly the appeals are allowed. The case of petitioner in various application name are allowed. ओके. आता काय झालंय, की हे पूर्ण जजमेंट 30 पानाचं आहे. या जजमेंटमध्ये काय नेमकं म्हटलंय काय ते आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कोर्टाने याच्यामध्ये कुठल्या सिच्युएशनमध्ये काय म्हटलंय आणि कोर्टाचं काय म्हणणं आहे, तर आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे 30 पेज जे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला मी समजावून सांगेल. परंतु तूर्तास कारण व्हिडिओ मोठा होईल, त्यापेक्षा जी मला माहिती द्यायची होती ती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्हाला जर अशी माहिती आवडली असेल, तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शिक्षक भरतीबद्दल ऑथेंटिक माहिती तुम्हाला फक्त याच चॅनलला पाहायला मिळेल. कारण भरतीचा कुठलाही जी-आर आला तर त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, पुढे काय होऊ शकतं, काय होणार आहे, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला फक्त याच चॅनलला मिळते. कारण गेल्या 14-15 वर्षापासून चळवळीमध्ये काम करत आलेलो आहे. त्यामुळं शासनाचे प्रत्येक नियम आणि एखादा निर्णय जर चुकला असेल तर त्याचा दुष्परिणाम किंवा चुकीचा अर्थ कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो, या सर्व गोष्टी तुम्हाला मी आजपर्यंत सांगत आलेलो आहे. त्यामुळं यापुढेही भरतीबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.